आज आपण झटपट अशी मसूरची भाजी करायची. ही 5 ते 6 तास भिजत घालायचे आणि होल मसूर. आणि त्यासाठी आपण तेल घ्यायचं आहे. नंतर फोडणीसाठी जिरं, मोहरी आणि हिंग घेतलं आहे. चॉप केलेलं गार्लिक घेतलं आहे. फाईनली चॉप अनियन घेतलं आहे. 1 कप, हाफ कप टोमॅटो फाईनली चॉप्ड आणि सिलेंट्रो घेतलेलं आहे. कोथिंबीर घेतलेली आहे. नंतर हळद, टर्मरिक, नंतर कांदा लसूण मसाला आणि धणेजिरे पावडर आणि गरम मसाला थोडा घरातला आणि सॉल्ट चवीप्रमाणे. चला तर मग रेसिपीकडे येतो. ऑइल आता गरम झालेलं आहे. आता जिरं आणि मोहरी आणि हिंग घालायचं आहे. ते चांगलं तडतडलं की आपला चॉप्ड गार्लिक घालायचं आहे. तो चांगला थोडा खमंग फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला थोडं अनियन घालायचं आहे. आपलं अनियन फ्राय करायला घालायचं सगळं. आणि यामध्ये मी थोडंसं कोथिंबीर सुद्धा घालते, जेणेकरून चांगली अरोमा देते छान. नेहमी सिलेंट्रो घालायचं अनियनमध्ये. चांगला गोल्डन फ्राय करेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. या स्टेजला थोडंसं मीठ, सॉल्ट घालायचं आहे. म्हणजे कांद्याला चव येते आणि कांद्यामधलं पाणी लवकर जिरतं, लवकर फ्राय होतो. आता कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे बघा. तेल सुटायला सुरुवात झाली आहे. आता या स्टेजला आपण टोमॅटो ॲड करायचा आहे. टोमॅटो चांगला शिजवून घ्यायचा आहे. टोमॅटो फ्राय झाला की परत तेल सुटायला सुरुवात होते. तेल सुटेपर्यंत त्याला टोमॅटोला फ्राय करायचं आहे. आता या स्टेजला तेल सुटायला सुरुवात झाली आहे. हळद म्हणजे टर्मरिक पावडर, कोरिएंडर पावडर म्हणजे धणे पावडर आणि जिरे पावडर आणि थोडा गरम मसाला, थोडं तिखट आणि कांदा लसूण मसाला. हा छान फ्राय करून घ्यायचा आहे. हा मसाला फ्राय झाला की तेल सुटायला सुरुवात होते परत. आता मसाला छान फ्राय करून झाला आहे बघा. आता या स्टेजला आपण आपले भिजवलेले होल मसूर घालायचे. थोडी अजून कोथिंबीर घालायला हरकत नाही. सिलेंट्रो थोडं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आपण आधी कांद्यामध्ये घातलं होतं, त्यामुळे आता बेताने घालायचं आहे. आणि अर्धा कप गरम केलेलं पाणी घालायचं आहे. आणि आता आपण हे शिजवायला ठेवायचं आहे कवर लावून. मीडियम गॅस रेंजवर शिजवायला ठेवायचं आहे आणि मधून मधून चेक करायचं आहे. लेट्स चेक. अजून प्रोसेसिंगमध्ये आहे, कुक होण्याच्या, शिजण्याच्या. अजून तिला शिजू द्यायची आहे.
चेक करून घ्यायची आहे की शिजली आहे की नाही. सो थोडीशी बाकी आहे. त्यातलं पाणी जे आहे ते जिरलं की मग आपली उसळ झाली आहे. मी 5 मिनटं लोवर शिजवून घेतलं होतं जेणेकरून ती सॉफ्ट आणि मऊ शिजेल. आणि आता उरलेलं पाणी थोडंसं ड्राय करायचं आहे आपल्याला. तुम्हाला जर अशी ओली हवी असेल तर तुम्ही इथेच या स्टेजला गॅस बंद करू शकतात. तुम्हाला जर कोरडी हवी असेल तर तुम्ही थोडा गॅस मोठा करून तिला शिजू द्यायचं आहे. सो मी थोडा मीडियम ते हायमध्ये ठेवला आहे गॅस आता. आता आपली रेसिपी झालेली आहे. आता उरलेली आपली कोथिंबीर जी आहे सिलेंड्रो ते मिक्स करायची आहे. आता आपली उसळ झालेली आहे. आता ही तुम्ही नान, पराठा, पोळी, भाकरी कशाबरोबरही सर्व करू शकतात. ही आपली उसळ झालेली आहे. अशी कोरडी उसळ मला आवडते. तुम्ही रस्सा पण करू शकतात. यात जास्त पाणी घातलं की तो रस्सा होतो. त्यामुळे तुम्ही भाताबरोबर खाऊ शकतात. रस्सा कधी लिक्विडी करायची असेल तर ॲड वॉटर लिटल बिट एक्स्ट्रा अँड इफ यू वॉन्ट यू कॅन ॲड लिटल बिट क्रीम ऑल्सो टू मेक इट क्रीमी. सो ही आपली उसळ अशी झालेली आहे. गॅस ऑफ केलेला आहे. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा गीता US रसोईला. गीता US रसोई लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे.